चला आज बनवली मस्त डोसा चटणी आणि खूप छान झालेली आपली बटाट्याची चटणी। मस्त बाहेर जशी हॉटेलमध्ये मिळते ना त्या प्रकारे केली आपण मस्त छान। डोसे पण खूप छान झालेले आणि ओल्या नारळाचं पण चटणी खूप सुंदर झालेली आहे, खाण्यासाठी एकदम चविष्ट। सुरुवातीला बघा मी कांदे घेतलेले, ते उभे कापून घ्यायचे आपल्याला, म्हणजे चटणी खूप छान होते। 4-5 कांदे घेतलेले मी छोटे आणि ते उभे कापून घेतलेले, अशा प्रकारे कापून घेते बघा मी। आणि एकदम मस्त जशी हॉटेलमध्ये मिळते ना आपल्याला डोशाची चटणी बटाट्याची, तशीच बनवणार आहे आपण। आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपल्याला कापून घ्यायच्या आहे। बटाटे शिजलेले त्याची साल काढून घ्यायची आपल्याला। आणि त्याचे काप करून घ्यायचे बघा। गरम गरम बटाटे। आणि आता बघा मला ओल्या नारळाची चटणी करायची, तर ते घेतलेलं आहे मी, ते पण कापून घेते ओलं नारळ। आता मिक्सरमधून आपल्याला चटणी करायची, मस्त काढून घ्यायचं आहे वरण। आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि पाणी टाकायचं आपल्याला थोडं आणि दळून घ्यायची आहे मिक्सरमधून। आणि बघा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर मीडियम ठेवायची आपल्याला। आणि आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे। खूप छान लागते नारळाची चटणी। आणि बघा राई, जिरं, कढीपत्ता याची मी फोडणी दिलेली आहे। आणि आपली तयारी बघा ओल्या नारळाची चटणी। इकडे आपल्याला आता बटाट्याची चटणी करायची, त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे थोडं आणि कांदा टाकलेला आहे। आपल्याला अशी चटणी करायची का कांदा आपल्याला जास्त भाजल्या नाही गेला पाहिजे, कच्चाच राहिला पाहिजे, मग त्याची टेस्ट खूप छान येते कच्च्या कांद्याची। आणि लगेच बघा आपण हिरवी मिरची टाकलेली त्याच्यामध्ये। थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे फक्त, आणि कमी गॅस आहे, जास्त कांदा बघा व्हाईटच राहील आपला। आणि आता बघा आपल्याला टोमॅटो म्हणजे बटाटे टाकायचे। माझ्या तोंडातून टोमॅटोच निघालं। आणि बटाटे टाकून झालेले आपले। आणि आता हळद टाकलेली आहे मी, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त। बघा किती छान आपली अशी ओलसर चटणी, कोरडी चटणी नाही, अशी ओलसर। बटाटे पण चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला सुरुवातीलाच। आणि मस्त हॉटेलसारखी चटणी आपली तयार झालेली बघा। थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून, आणि मस्त तयार आहे बघा आपली चटणी। आता आपल्याला डोसे तयार करायचे। त्यात थोडं पाणी टाकायचं आपल्याला, मीडियम ठेवायचं आहे पण डोश्याचं बॅटर। आणि मस्त पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर, तेल पण लावून घेतलेलं आहे ब्रशनी। आणि आता डोसा तयार करायचा आपल्याला, पळीच्या सहाय्याने फिरून घ्यायचं आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि बघा आपला डोसा तयार झालेला आहे। आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला, परत दुसरा टाकून घ्यायचा आहे। मस्त आपलं नाश्त्यासाठी तयार झालेलं आहे आपला डोसा चटणी। आणि बघा आता परत एक करून घेते मी। आणि बघा तयार आहे आपली डोसा चटणी, एकदम मस्त तयार झालेली आहे, एकदम स्वादिष्ट।